समवंशी आर्य क्षत्रिय समाज कुलस्वामिनी श्री निशंबादेवी व मूळ पुरुष मुक्तेश्वर कृपेने गोदावरी काठी वसलेल्या प्राचीन नंदीग्राम नगरीत श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या तीर्थभूमी नांदेड येथे 23-24 डिसेंबर रोजी आपल्या समाजाच्या उपवधूवर पालक परिचय मेळावा संपन्न होत असताना आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि एकूण चार आश्रमातील गृहस्थाश्रम हा दुसरा पहिली पायरी असून वधूवर शोधणे व त्यावर विवाह संस्कार स्त्री पुरुष हे एकमेकाच्या बाबतीत परस्पर पूरक असल्यामुळे त्यांचे एकत्रित आयुष्य उभयंतांच्या आयुष्यातील पूर्णत्व आणते. एकाशिवाय दुसरे कायमचे अपूर्ण राहते. ज्याप्रमाणे दोन अर्धवर्तुळे एकत्र येऊन पूर्ण वर्तुळ तयार होते. समाजाच्या उभारणीसाठी, सांस्कृतिक बांधणीसाठी आणि वंशाच्या वृद्धीसाठी एकमेकाला पूरक असणारे स्त्री पुरुष एकत्र येऊन त्याचे कुटुंब तयार होते. त्याला समाजाची मान्यता हवी. विवाहाचा उद्देश उपभोग नसून सर्वांग परिपूर्ण सरस अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी संयमित जीवन व सुस्थिर कुटुंब व्यवस्था ज्या विवाहामुळे प्राप्त होणार आहे प्रतिष्ठा हे विवाहाचे दोन मुख्य उद्देश आहेत. अशा उद्देशापूर्तीसाठी उपवधूवरांची योग्य निवड करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. निवड प्रणाली कुलशालिनी व अनुरूप शिक्षण माफक सौंदर्य अपेक्षित आहे. परंपरेच्या सर्व सुकर विच्छेद केल्याने नव्या परंपरा निर्माण होत आहेत, पण त्याच्या परंपरेच्या आधारे नव्या बहरलेली पाहिजे. फुले ही कळीपासून उमलावे लागते. त्याप्रमाणे संभाव्य उपवधूवरांची निवड अपरिहार्य ठरते. विवाह प्रक्रिया मागील 50-60 वर्षाच्या काळामध्ये मागोवा घेतल्यास ह्या काळी विवाह 4 ते 5 दिवस चालत असायचा. त्यामध्ये कुटुंबाचा, स्त्रियांचा, नातेवाईकांचा, गावकऱ्यांचा सहभाग व्हावा. त्यास साखरपुडापासून ते वरातीपर्यंतचे कित्येक विधी त्यात अंतर्भूत केले जायचे. आता 1-2 दिवसामध्ये लग्न उरकतात. काटछाट दिली जाते. रुसवे फुगवे ह्यात नसतात. गैरसमज त्यातून मन जुळण्याऐवजी जोडण्याच्या अगोदरच तुटण्याची उदाहरणे समाजात दिसतात. उधळमाधळ अन्नाची नासधूस, पैशाचा अनाठायी अपव्यय टाळून वधूवरांची भविष्यकालीन संसारासाठी पैसे ठेवणे ही आजची आर्थिक बाब असून नवा आयाम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. विवाहाचा मूळ उद्देश लक्षात आल्यानंतर आता फार मोठे विधी न करता त्यातील भावना जपणे सगळ्यांनीच हितकारक होईल. अनेक ठिकाणी उपवधूवरांची माहिती आल्यानंतर पालकांना माहिती फलक, स्मरणिका, सूची, उपवधूवर नोंदणी अर्जाचे पोस्टाद्वारे वितरण केले जाते. या वधूवर पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेषतः नांदेड जिल्हा समवंशी आर्य क्षत्रिय समाज शहर कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणी, युवा कार्यकारिणी व महिला कार्यकारिणी त्या सर्वांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्या समाज बांधवांनी कार्य केले आहे त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. समवंशी आर्य क्षत्रिय समाज वधूवर पालक परिचय मेळाव्याचे नेमून दिलेल्या समित्या पदाधिकाऱ्यांचे फार मोलाचे कार्य आहे. त्यांनी हे काम अत्यंत जबाबदारीने पार पाडले असून आपल्या समाज बांधवांनी इतर समाजाच्या बांधणीसाठी जाहिराती देऊन या कार्यास सहकार्य केले. त्यांचेही आम्ही अत्यंत ऋणी आहोत. यांनी अतिशय परिश्रम घेऊन कमी वेळात अचूक व सुंदर स्मरणिका छापून प्रकाशित करण्यास मदत केली. त्यांचेही आभार मानतो. व आपला मूळ कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे. त्या मूळ आपला जो मेळावा परिचय मुलामुलींचा घ्यायचा आहे त्याला विलंब न करता आटोपतं भाषण घेऊन मी माझे 2 शब्द संपितो व
मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करायला सांगतो. ज्या क्षणाची आपण उत्कटतेने वाट पाहत होतात तो क्षण आता समीप आलेला आहे. वधू आणि वर, नियोजित वर आणि वधू संशोधनाच्या कामासाठी इथं आलेत, खूप लांब लांबून आलेले आहेत. सर्वप्रथम मी त्या सर्व वधू वरांचं ज्यांनी या ठिकाणी नोंदणी केली त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आज चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला नांदेड समाजाने आयोजित केलेल्या ह्या मेळाव्याला. त्यानंतर हे जे भक्ती लॉन्स आहे ज्यांचं त्यांनी आम्हाला हा भक्ती लॉन्स हा सभागृह आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल श्री गणपतरावजी मोरगे साहेब यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. यानंतर आपण सर्व समाजाचे अध्यक्ष माननीय या ठिकाणी सर्वजण कार्यकारिणीचे लोक आणि सर्व समाज बांधव आणि बंधू भगिनी या ठिकाणी उत्स्फूर्ततेने या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचं परत एकदा आभार मानतो मी. या कामासाठी ज्यांचे मुंगीसारखे ज्यांचे प्रयत्न झाले, कामासाठी ज्यांची मदत झाली, अशा सर्व जणांचं कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. श्री राजेश जाधव साहेबांचं सुद्धा या ठिकाणी जे समाज बांधव आहेत परंतु त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी संचलन केलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. या ठिकाणी गुरुद्वाऱ्याचे संत बाबा अमरजीत सिंग यांचं आभार मानणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी येऊन प्रमुख पाहुण्याचं त्यांनी या ठिकाणी भूषण केलं आणि आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. याबद्दल त्यांचंसुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी काही उशिराने आलेले काही अध्यक्ष आहेत की ज्यांचा या ठिकाणी आम्हाला सत्कार करावासा वाटतो. तर श्री अखिल भारतीय क्षत्रिय समाजाचे खानदेशचे श्री सुभाषराव चतुर बागुल शहादाहून आलेले आहेत. तर आणि त्याचबरोबर धरणगावचे अध्यक्ष सुरेश भागवत पण आलेले आहेत. यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. आणि मी सुरुवातीला 10 वधूंचे जे नावं सांगितलेत पुनश्च एक वार ते नावं मी आपल्यासमोर दाखवू इच्छितो. कृपया हे अध्यक्षांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. वधूंची मी नावं घेतो, त्यांच्या पालकांनी तयार राहायचं आहे. आणि स्नेहा ज्ञानेश्वर दिलेराव, कुमारी पूजा मधुकर सोनवळकर, कुमारी प्राची प्रमोदराव माळवतकर, कुमारी रुपाली शामराव सोमवंशी आणि कुमारी साक्षी शामराव सोमवंशी या 10 वधू आणि त्यांच्यासोबत पुनश्च एक वार मी वधूंची नावं घेतोय. कृपया जिथे कुठे त्या असतील त्यांनी त्वरित स्टेजवर यायचं आहे. अनुक्रमांक F1 कुमारी प्रियंका चंद्रकांत दिलेराव, अनुक्रमांक F2 कुमारी केतकी कैलाश नवगिरे, अनुक्रमांक F3 कुमारी सायली दीपक सोमवंशी, अनुक्रमांक F4 सायली विलास आहेर, अनुक्रमांक F5 कुमारी प्राजक्ता चंद्रशेखर चव्हाण, अनुक्रमांक F6 कुमारी स्नेहा ज्ञानेश्वर दिलेराव, अनुक्रमांक F7 कुमारी पूजा मधुकर सोनवळकर, अनुक्रमांक F8 कुमारी प्राची प्रमोदराव माळवतकर, अनुक्रमांक F9 कुमारी रुपाली शामराव सोमवंशी आणि अनुक्रमांक F10 10व्या नंबरचे ज्यांचा अनुक्रमांक आहे कुमारी साक्षी शामराव सोमवंशी. अशी सुरुवाती F1 पासून ते F10 पर्यंतच्या वधूंनी कृपया आपल्या पालकासहित स्टेजवर त्वरित यायचं आहे. मुलाखत घेण्यासाठी समोर बसलेल्या महिला भगिनी ह्या तयार आहेत. आपण यायचं आहे आणि आपण आल्यानंतरच या कार्यक्रमाची सुरुवात होईल. एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या म्हणजे ह्या सगळ्या वधू लवकरात लवकर नियोजित वधू जे आहेत ते येतील. एकदा जोरदार टाळ्या या सर्व वधूंच्या नावाने. सुरुवातीला उपवधू आपल्या समोर येतील तेव्हा त्यांनी तयार राहायचंय. या 10 इंटरव्ह्यू नंतर आपल्यासमोर 10 उपवर असतील तेव्हा मी त्यांची क्रमाने नावं घेतो. त्यांनीही कृपया तयार राहावं. अनुक्रम क्रमांक वरांसाठी M1 असा दिलेला आहे. मेल 1 आलोक राजेंद्र पवार साहेब यांना विनंती आहे कृपया त्यांनी स्टेजकडे यावं. औरंगाबाद साताऱ्याचे आलोक राजेंद्र पवार यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजजवळ यावं. आलोकजी
त्यात पहिला आहे M1 चिरंजीव संदीप नागनाथ दिलेराव, M2 राहुल लक्ष्मणराव खंगले, M3 चिरंजीव ओमप्रकाश रामराव खंगले, चौथा नंबर आहे चिरंजीव दिलीप कुमार नवगिरे, सचिन समाधान जाधव, वीरेंद्र समाधान जाधव, चिरंजीव अर्जुन रवींद्र नवगिरे, प्रदीप मोहनराव पिंपळे, विवेक रमाकांतराव गुमटे आणि M10 आहे चिरंजीव मनीष नागवंशी. या 10 उपवर यांनीही सुरुवातीला आता तयार राहायचे. यांच्या पालकांनाही विनंती की त्यांनी आपल्या या पाल्यांना सोबत घेऊन यायचे. तुमचा नोंदणी क्रमांक काय आहे? F6. तुमचे नाव काय? स्नेहा ज्ञानेश्वर दिल्लेराव. तुम्ही कुठून आलात? गावाचे. नांदेडचीच आहे मी. तुमचे शिक्षण काय? माझं BE झालंय इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून. तुमचं वय काय? 23. तुमची उंची किती? 5 फूट 1 इंच. तुम्ही काय करता? नोकरी किंवा व्यवसाय? नाही, सध्या नाही. तुमच्या भावी वराबद्दल अपेक्षा काय असेल? 2 शब्दात मांडा. उच्च शिक्षित असावा आणि अनुरूप असावा. थँक्यू. टाळ्या वाजवा सगळ्यांनी जोरात. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सायली सोमवंशी, सायली आहेर, प्राजक्ता चव्हाण, स्नेहा दिलेराव, पूजा सोनवळकर, प्राची माळवतकर, रुपाली सोमवंशी, साक्षी सोमवंशी. आणि असा आता एक निरोप आला आहे की बरेचसे प्रवासात आहेत. कोणी हैदराबादहून येत आहे, कोणी पुण्याहून येत आहे, कोणी औरंगाबादहून येत आहे, काहीच्या गाड्या लेट आहेत. आता एक दोघांनी मला येऊन सांगितलं की सर आत्ता जे तुम्ही नाव घेतलं ते प्रवासात आहेत. तेव्हा मी एक विनंती करू इच्छितो, इथं जे उपस्थित आहेत त्यांचा नंबर कोणताही असू द्या मग आता, कारण तो नाईलाज होते. आपण वेटिंग किती करणार नाही तरी. तेव्हा विनंती अशी आहे की जे आलेले आहेत त्यांनी कृपया, आमची युवा कार्यकारिणी तुमच्या मदतीला आहे, त्यांच्याकडे कृपया तुमचं नाव आणि नंबर द्यावं, म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला पटपट अशा इंटरव्ह्यू घेता येतील. कारण मी आत्तापर्यंत 10-20 नावं घेतले, त्यापैकी 2 आत्ता हजर झालेत. म्हणजे एका इंटरव्ह्यूला जवळपास 15 ते 20 मिनटं लागत आहेत. तेव्हा विनंती अशी आहे पालकांनाही आणि उपवर आणि उपवधू यांनाही विनंती आहे, आपण जे इथं प्रेझेंट आहात त्यांनी आपलं नाव आणि गाव एका कागदावर लिहून आमच्या युवा कार्यकारिणीकडे दिलं तरी चालेल, किंवा मला इथं येऊन सांगितलं तरी चालेल. प्लीज. या ठिकाणी एक आपल्याला नम्र अशी विनंती करण्यात येते की ज्यांची नावं, ज्या वधू आणि वरांची नावं या ठिकाणी घोषित केली चाललेत, त्यांनी वेळेवर या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. अन्यथा त्या जर या ठिकाणी असून सुद्धा जर आले नाहीत तर त्यांचा क्रमांक सगळ्यात शेवटी लागेल. त्यामुळे होऊ शकते की एखादी चांगली संधी आपल्या हातातून सुद्धा निघून जाऊ शकते. तर कृपया ज्यांची नावं घेतलेली आहेत त्यांनी न घाबरता, न संकोच करता याच ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी M5 वर क्रमांक 5 आणि वर क्रमांक 6 हे आपल्या पालकासहित या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो की मुलाखतकर्त्यांनी त्यांची मुलाखत चालू करावी. हॅलो. तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. M5. तुमचं नाव काय? सचिन समाधान जाधव, तुम्ही कुठून आलात? अकोला. तुमचं शिक्षण काय? माझं MCVC ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलेली. तुमचं वय किती आहे? 34. तुमची उंची किती आहे? 5 फूट 3 इंच. तुम्ही काय करता? माझं गव्हर्नमेंट जॉबचं आहे, कॉन्ट्रॅक्टर बेसवर पेंटिंगची कामं घेतो पूर्ण. तुमचं मासिक उत्पन्न किती आहे? 20,000 रुपये. तुमच्या भावी वधूविषयी कल्पना सांगा. जॉईंट फॅमिली म्हणजे सोबत चालणारी असावी, जॉईंट फॅमिली सोबत सांभाळून घेणारी हवी. बस, ठीक आहे, थँक्यू. तुमच्या व्यवसायाबद्दल अजून एकदा माहिती सांगा. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर जॉब करतो मी.
म्हणजे प्रिंटिंगचे कामं घेतो. गव्हर्नमेंटचे जितकी कॉन्ट्रॅक्ट प्रिंटिंगचे काम निघतात ते करतो मी. अच्छा, ठीक. कटलरी मटेरियल, प्रिंटिंग हे सर्व. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी विनंती करतो, चिरंजीव सचिन समाधान जाधव यांचे पालक या ठिकाणी आहेत. त्यांनी कृपया आपलं उभा राहून आपलं स्वतःचं या ठिकाणी इंट्रोडक्शन द्यावं. समाधान जाधव आलेले आहेत का? समाधान जाधव, ओके, काही हरकत नाही. ठीक आहे. आणि ज्यांचं या ठिकाणी इंटरव्ह्यू झालेला आहे, कृपया त्यांनी इंटरव्ह्यू संपल्यानंतर आपल्या आपल्या ठिकाणी परत स्थानापन्न व्हायचं आहे. नेक्स्ट M6 वर क्रमांक 6. तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. M6. तुमचं नाव काय? वीरेंद्र समाधान जाधव, तुम्ही कुठून आलात? अकोला. तुमचं शिक्षण काय? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तुमचं वय काय? 30. उंची किती आहे? 5 फूट 5 इंच. तुम्ही काय करता? मी गव्हर्नमेंट टेंडर घेत असतो. प्रिंटिंग, स्टेशनरी आणि बाकीचे जे जसे पेन्सिल हे सगळे येतात त्यांचे कॉन्ट्रॅक्ट घेत असतो मी गव्हर्नमेंटमध्ये. महानगरपालिका, पालिका याचे. साधारण तुमचं मासिक उत्पन्न काय आहे? 20,000 रुपये. तुमच्या भावी वधूविषयी कल्पना सांगा. सुंदर आणि सुशिक्षित असावी, प्रेमळ आणि चांगली असावी. ठीक आहे, धन्यवाद. आपल्यासोबत बालक आलेले. हां, त्यांनी कृपया इथं उभं राहून आपला परिचय द्यावा. पुनश्च एकदा विनंती करतो मी की वधू आणि वरांच्या सोबत जे पालक आलेले आहेत त्यांनी कृपया स्वतःची ओळख आधी करून द्यायची आहे, नंतर मग वधू किंवा वराची मुलाखत घेतली जाईल. कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी. त्यांना काय विचारायची गरज? हॅलो, समाधान रामभाऊ जाधव, मी राहणार अकोला. यानंतर वधूनी तयार राहायचं आहे. आता येत आहेत आपल्यासमोर F13 कुमारी प्राजक्ता सत्यवान चव्हाण. त्यांच्या पालकांनी कृपया सुरुवातीला आपली ओळख द्यावी, त्यानंतर कुमारी प्राजक्ताची या ठिकाणी मुलाखत घेतली जाईल. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, मी सत्यवान दत्तात्रय चव्हाण, राहणार नाशिक. मी महिंद्रा कंपनीमध्ये जॉबला आहे. माझ्या कन्येच्या करिता मी इथे आता आलेलो आहे. तिचं नाव आहे प्राजक्ता सत्यवान चव्हाण. आता ती येईल मुलाखतीत. तुमचा नोंदणी क्रमांक काय? 13. तुमचं पूर्ण नाव सांगा. प्राजक्ता सत्यवान चव्हाण. कुठून आलात? नाशिक. तुमचं शिक्षण काय झालंय? माझं ड्रॉइंग अँड पेंटिंगमध्ये झालं आहे, बॅचलर ऑफ व्हिज्युअल आर्ट्स. वय किती आहे? 27. उंची सांगता येईल? हो, 5. तुम्ही सध्या काय करताय? मी टीचिंग करते इंग्लिश मीडियममध्ये प्री प्रायमरी स्कूलला. ओके. तुमचे मासिक उत्पन्न काय? 5,000. भावी वराविषयी काय अपेक्षा आहे? समजूतदार हवा, एकत्र कुटुंब, शिक्षित, बस. धन्यवाद. थँक्यू. यानंतर F20 नोंदणी क्रमांक 20च्या कुमारी श्रद्धा सुधीर गुमटे.
त्यांच्या पाल्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया आपलं ओळख या ठिकाणी द्यावी, नाव सांगावं आणि कुठून आलात. माझं नाव सौ शोभा सुधीर गुमटे. मी उस्मानाबादहून आलेले आहे, मुलीसाठी आलेली आहे. तुमचा नोंदणी क्रमांक काय? तुमचा नोंदणी क्रमांक काय? F20. नाव काय? श्रद्धा सुधीर गुमटे. कुठून आलात? उस्मानाबाद. तुमचं शिक्षण काय झालं? BN ENTC. ENTC. ओके. तुमचं वय किती? 23. उंची? 5'5". तुम्ही सध्या काय करताय? मी सध्या नाशिक येथे जॉब करते. कुठे? नाशिकला. मासिक उत्पन्न किती? 20. तुमच्या भावी वराबद्दल काय अपेक्षा आहेत? निर्व्यसनी, समजूतदार असला पाहिजे आणि केअरिंग, लविंग. थोडं परत एकदा सांगा. निर्व्यसनी, समजूतदार असला पाहिजे, नेचर केअरिंग असलं पाहिजे आणि सगळ्यांसोबत एक जावई न राहता मुलगा म्हणून त्याने सगळ्यांसोबत ट्रीट केलं पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. यानंतर M13 आपल्यासमोर येत आहेत. चिरंजीव विनय विठ्ठलराव मोंढेकर. मी विनोद विठ्ठलराव मोंढेकर बोलतो आणि हा माझा लहान भाऊ आहे. मी पुण्याला सर्व्हिस करतो, हा औरंगाबादला असतो. आमचं कुटुंब औरंगाबादला असतं आणि मी पुण्याला सर्व्हिसला असतो. माझं लग्न झालेलं आहे. आता माझा भाऊ इंट्रोड्यूस करेल त्याचं सेल्फ. थँक्यू. आपला नोंदणी क्रमांक सांगावा प्लीज. M13. पूर्ण नाव? विनय विठ्ठलराव मोंढेकर. शिक्षण पर्यंत? BCom. जॉब करता आपण? हो. कुठे करता जॉब? औरंगाबादला. कुठल्या कंपनी किंवा काय? ओला कंपनी म्हणून आहे टॅक्सीमध्ये, त्याच्यात मी फील्ड एक्झिक्युटिव्ह म्हणून. आपलं मासिक उत्पन्न? 20,000. बरं, भावी वधूबद्दल आपल्या काय अपेक्षा आहेत? काही नाही, घर सांभाळून असायचे आणि समजूतदार असायचे. आपलं वय? 28. उंची? 6.1. धन्यवाद. चिरंजीव अमित अतुल कांबळे. M18 चिरंजीव शशांक शिवराज गुमटे. M19 चिरंजीव आदित्य किशोर चव्हाण. M20 चिरंजीव रोहित मदन आमले. इथपर्यंतच्या सर्व वरांना विनंती आहे की त्यांनी आपल्या पाल्यासहित स्टेजवर यायचं आहे, मुलाखतीसाठी तयार राहायचं आहे. यांचे पालक आपल्यासमोर आहेत. किशोररावजी उबाळे. हॅलो, मी किशोर नागनाथराव उबाळे, वसमत. माझ्या मुलासाठी आलेलो आहे पाल्यासाठी. आपला नोंदणी क्रमांक सांगावा आणि त्यानंतर जर आपलं इंट्रोडक्शन तुम्ही स्वतः देऊ शकत असाल तर मला तर वाटतं देऊ शकता, कारण वेल एज्युकेटेड आहेत आपण. तेव्हा स्वतः जर इंट्रोडक्शन दिलं तरी चालेल. आपल्या जॉबबद्दल, आपल्या मासिक उत्पन्नाबद्दल, भावी वधूबद्दल आपल्या काय अपेक्षा आहेत आपण सांगितलं सविस्तर तर सगळ्यांना समजेल. माझा नंबर आहे M12. माईक थोडा जवळ घ्यावा. माझा नंबर आहे M12. माझं नाव अनिकेत किशोर उबाळे, राहणार वसमत. मी सध्या पुण्यामध्ये इम्प्रेशन ऑटो कॉम्पोनंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये क्वालिटी डिपार्टमेंटला जॉब करतो आहे. माझं मासिक उत्पन्न आहे 15,000. आपलं वय, उंची? माझी उंची आहे 5'11" आणि माझं करंटली रनिंग वय आहे 28. आपल्या वधूबद्दल काही अपेक्षा? जसं एका मुलीला वाटतं की मला जसा पाहिजे त्याने माझ्या आईवडिलाला सांभाळलं पाहिजे, तसंच मला पण तेच वाटतं. तिची पण तीच अपेक्षा असणार आहे आपल्याकडून. आपल्या भावी वधूची पण अपेक्षा अशीच असेल, तेव्हा त्याबद्दल आपण तयार आहात का? हो हो, चालेल. धन्यवाद. ओके, थँक्यू. पालकांनी ओळख प्रथम दिली तर बरं होईल. हरिदास लक्ष्मणराव उमरानकर. ही माझी मोठ्या भावाची मुलगी आहे, तिच्याकरता पहा. ओके. नोंदणी क्रमांक सांगायचा आहे तुझा? F11. ओके. परिचय थोडक्यात. नाव? माझं नाव नंदिनी रामदास उमरानकर. शिक्षण? माझं BA झालेलं आहे. अच्छा. वय? 22. ओके. उंची सांगता येईल? 5 फूट.
अच्छा, काही करतेस जॉब वगैरे? नाही, आणखीन MA चालू आहे माझं. अच्छा अच्छा, ओके, म्हणजे शिक्षण चालू आहे. हां, चालू आहे. अपेक्षा काय तुझ्या? कसा असावा जोडीदार? मुलगा वेल एज्युकेटेड असावा. अच्छा. जॉब असावी चांगली, सांभाळून घेणारा असावा. हो हो, नक्कीच सांभाळून घेणारा, नक्कीच. ओके, छान छान सांगितलं अगदी. एकदा टाळ्यांनी तिचं प्रोत्साहन वाढवलं तर बरं होईल. इथं बसलेल्या उमेदवारांचं आपण सगळ्यांनी त्यांचा अगदी टाळ्या वाजवून उत्साह त्यांचा वाढवला पाहिजे. टाळ्यांचा आवाज आलाच नाही आणखी. ठीक आहे, ओके ओके, थँक्यू थँक्यू. आणि एनरोल नंबर सांगा. हॅलो, मी शिवराज बळवंतराव गुमटे, राहणार हैदराबाद. मी मुलासाठी आलेलो आहे. माझं शशांक गुमटे. ओके. परिचय थोडक्यात नाव सांगायचं आपलं. माझं नाव शशांक शिवराज गुमटे आहे. नोंदणी क्रमांक M18. M18 18. अच्छा, ओके. थोडक्यात परिचय सांगता येईल? मी राहणारा नांदेडचा आहे. अच्छा. पण सध्या आम्ही हैदराबादमध्ये राहतो विथ फॅमिली. ओके. मी पेसेफ कंपनी म्हणून आहे, त्याच्यामध्ये काम करतो ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. अच्छा अच्छा. माझं मानसिक उत्पन्न आहे 60,000. ओके. आणि एज 27. ओके. हाईट 5'10". ओके, 5'10". अपेक्षा सहचारिणीबद्दल कशी असावी? साधारण म्हणजे स्वभावाने चांगली असावी आणि देखणी असावी. अच्छा, ओके. यांना देखणी पाहिजे आहे आणि हे आहेत सुस्वरूप. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. माझं नाव किशोर चव्हाण. मी आलो हैदराबादने माझ्या मुलाकरता. गुड आफ्टरनून एव्हरीवन. ओके, परिचय देऊ शकता आपण? हो. नोंदणी क्रमांक? माझा M19. M19. हो. ओके, सांगा, सांगू शकता नाव? माझं नाव आदित्य किशोर चव्हाण. अच्छा. मी एक बँक एम्प्लॉई आहे. अच्छा. मी हैदराबाद आहे. आणखी माझं शिक्षण बॅचलर इन कॉमर्स. माझा मंथली सॅलरी 33,000. थोडा माईक जवळ घ्या. माझा मंथली इन्कम 33,000 आहे. अच्छा अच्छा. आणखीन माझं वय 27 इयर्स. 27 इयर्स. ओके. हाईट 5.8 फूट. अच्छा. हो. अपेक्षा वधूबद्दल? कायच नाही, कुठला हिरोईन नको आपल्याला, कायच नको. आपल्याला जस्ट शिक्षित पाहिजे, घर सांभाळणारी. बस बस. जॉब नसला चालेल? कुठला पण, कसं पण चालेल, पण नाही चालेल. आहे तर दोन्ही तयारी? दोन्ही तयारी. अच्छा, ओके. आणखीन काय, कुठलं पण ॲटमॉस्फिअर मध्ये ऍडजस्ट व्हायला पाहिजे बस. अच्छा अच्छा. सगळ्यात मेन बिर्याणी यायला पाहिजे. अरे वा वा. स्वयंपाक यायला पाहिजे. नाही आले तर पण अच्छा, मी शिकवणार, माझी आई आहे सगळं. अच्छा, ओके ओके. काय फरक पडत नाही. अच्छा, हैदराबादी बिर्याणी हो हो तुम्ही शिकवणार तिला? ओके. जरी खात नसली तरी करून देणार? ओके ओके, व्हेरी व्हेरी थँक्यू. छान छान सांगितलंय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणखी काही सांगायचं का तुम्हाला? बस बस बस, ठीक, सगळं ठीक आहे. थँक्यू. ओके ओके. तुमचा नोंदणी क्रमांक सांगा प्लीज. F16. तुमचं नाव काय? रूपा भगवानराव वेंदे. कुठून आलात? आम्ही गुलबर्गानं आलो. तुमचं शिक्षण किती? माझं इंजिनिअरिंग झालं आहे, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. अच्छा. वय काय आहे तुमचं? 29. उंची? 5. सध्या नोकरी करता का तुम्ही? हां. अच्छा. जॉबबद्दल काही? मी ॲज अ असिस्टंट इंजिनियर म्हणून जेस्कॉममध्ये वर्क करते. मासिक उत्पन्न किती आहे? 40. भावी वराबद्दल काही अपेक्षा? वेल एज्युकेटेड जॉब होल्डर. धन्यवाद. थँक्यू. मुलीच्या आईने थोडं आपलं नाव आणि हे सांगावं. हॅलो, नमस्कार. राजेश्वरी भगवानराव येंदे. धन्यवाद. नोंदणी क्रमांक 21 चिरंजीव. मी पुण्यावरून आलेलो आहे.
नोंदणी क्रमांक 208. नोंदणी क्रमांक नमस्कार. हां, आपला नोंदणी क्रमांक सांगायला. नोंदणी क्रमांक 208. 208. ओके. परिचय. माझं नाव प्रसन्न रविकिरण चव्हाण. मी राहणार पुण्याचा आहे. माझं वय 25 पूर्ण 26 रनिंग आहे. अच्छा. मी बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे फ्रॉम विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे. सध्या मी सेंट गोबेन या फ्रेंच कंपनीमध्ये कामाला आहे ॲज अ सिनियर ॲप्लिकेशन इंजिनियर. मी अहमदाबादमध्ये सध्या सर्व्हिससाठी आहे आणि नेक्स्ट 1 किंवा दीड वर्षात पुण्यात सेटल होणार. अच्छा. ओके. एक्सपेक्टेशन्स. बेसिक मेन एक्सपेक्टेशन आहे की एज्युकेटेड पाहिजे. अच्छा. इंडिपेंडेंट पाहिजे. ओके. आणि एक्सप्रेसिव्ह पाहिजे. इंडिपेंडेंट म्हणजे वर्किंग. इंडिपेंडेंट इन टर्म्स ऑफ शी शुड हॅव हर ओन ओपिनियन्स ऑन थिंग्स. असं नाही की मी हे करायचं सांगितलं म्हणून तिने ते केलं पाहिजे. शी शुड थिंक फॉर ऑल. ओके. ओके. आणि घर सांभाळणारी, ते महत्वाचं. असं काय नाही की घर सांभाळणारीच पाहिजे. हां. एज्युकेटेड, इंडिपेंडंट आणि घर सांभाळणारी पाहिजे. हो ना, म्हणजे ते आलंच ना. हो. ओके. हां, ते आवश्यक होतं. ओके. नाईस इंटरव्ह्यू. थँक्यू. एकदा टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे यांचं. टाळ्या फार महत्वाच्या यांच्यासाठी. टाळ्या कमी येत आहेत म्हणून बहुतेक स्टेजवर येत नाहीत बहुतेक. हो. टाळ्या जर मिळाल्या यांना तर नक्कीच आणखी येतील. ओके. नमस्कार. माझं नाव प्रमोद रविकिरण चव्हाण. वय 25-26 रनिंग आहे आत्ता माझं सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून BE इलेक्ट्रॉनिक्स झालेलं आहे आणि मी सध्या टाटा कन्सल्टंटी सर्व्हिसेस TCSमध्ये सिस्टम्स इंजिनियर म्हणून कामाला आहे. माझं मासिक उत्पन्न 55,000 रुपये आहे. छंद म्हणाल तर सध्या मी जर्मन शिकतो आहे. जर्मन लँग्वेजची आवड आहे मला. A2 लेवल कंप्लीट केली आहे मी. आणि त्याशिवाय मला वेबसिरीज पाहण्याचा छंद आहे. यूट्यूबवर वेबसिरीज पाहतो. बाकी मुलीकडून अपेक्षा अशा आहेत की ती कम्पॅटेबल असावी, म्हणजे बेसिकली जोडा शोभला पाहिजे. आणि जसं भावनी सांगितलं तसं इंडिपेंडंट हवी. स्वतःची तिला मतं असायला हवीत की प्रत्येक बाबतीत. हो, बरोबर आहे. आणि ते स्वातंत्र्य दिलंच पाहिजे आपण. करेक्ट. आणि घर सांभाळणं म्हणजे आई वडिलांना सांभाळून घेणारे. ते आवश्यक. आई वडिलांना सांभाळून घेणारे आवश्यक. सध्या पुण्यातच का जॉब? हा, माझा जॉब सध्या पुण्यामध्येच आहे. मी आई बाबांसोबतच राहतो. या एक्सपेक्टेशन्स आहेत फक्त. ओके. नाईस. दोघा भावांनी अगदी छान आपला परिचय करून दिला आहे. थँक्यू व्हेरी मच. ओके. त्यांचा नोंदणी क्रमांक कळाला? 208 आणि 209 हे उमेदवार होते. यानंतर आपल्या समोर येत आहेत M64 64. आपलं नाव सांगा. M62 नोंदणी क्रमांक. M64. 64. विनोद नामदेवराव क्षीरसागर हे आपल्या समोर आहेत. तुम्ही परत एकदा तुमचं नाव तुमच्या स्वतःच्या बोलीभाषेत सांगा. विनोद नामदेवराव क्षीरसागर, चिटगुप्पा, बीदर. बीदरहून आला? हां, बीदर. ओके. परिचय म्हणजे गणेश मूर्ती तयार करतात, होलसेल बिझनेस आहे. अच्छा अच्छा. हां. म्हणजे वय सांगा. वय 30. 30. हां. अच्छा. गणेश मूर्ती तयार करा, व्यवसाय आहे म्हणजे? हां, व्यवसाय. अपेक्षा आपल्या? जॉईंट फॅमिली. ओके. जॉईंट फॅमिली. हां. कुटुंबाला सांभाळून घेणारी पाहिजे. बरं, ठीक आहे. हाईट? 5 फूट 7 इंच. अच्छा अच्छा. ओके ओके. ठीक आहे. थँक्यू. बाजूला बसलेले आपल्या बहीण आहेत? हां, बहीण. हां, बहीण आहेत. ओके. धन्यवाद. लक्षात आलं नाही माझ्या. ओके, थँक्यू. हे होते विनोद नामदेवराव क्षीरसागर, चिडगुप्पा येथून आलेत, तालुका हुमनाबाद, जिल्हा बिदर. यांचा व्यापार आहे. मासिक उत्पन्न यांचं जवळपास 25,000 रुपये आहे. ज्यांना कुणाला यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांचा मोबाईल नंबर आहे 9341447649. विनोद नामदेवराव क्षीरसागर. यानंतर आपल्या समोर येत आहेत प्लीज आपला नोंदणी क्रमांक 242.
242. 242 नोंदणी क्रमांक त्यांचा. ओके, परिचय, आपलं नाव सांगायचं आहे. मी सचिनराव बागलीकर, सदाशिव पेठने. माझे पप्पाचं नाव आहे नरसिंगराव बागलीकर. कुठून आलात आपण? सदाशिव पेठ, तेलंगणा. तेलंगणा. हां. ओके. शिक्षण? मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स झालं आहे. थोडा माईक जवळ घ्या, हे आवाज घुमतोय हॉलमध्ये, स्पष्ट ऐकायला येत नाहीये. थोडं माईक जवळ घेऊन सांगा. मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स आहे. MCA. MCA. ओके. जॉब मी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स मी करतो हैदराबादला. हां. ओके. हाईट? 5.4. ओके. एकदा नोंदणी क्रमांक रिपीट कराल? 242. 242. ओके. एक्सपेक्टेशन्स पार्टनरबद्दल कशी असावी? हां, सिम्पल आणि माझे आई बापाला तिचे आई बापासारखे देखाय. ओके. ओके. मराठीत सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. तेलुगू बोलतात ते? हां, तेलुगू. तेलंगणाचे असल्यामुळे. हां, चालेल. महाराष्ट्रातली चालेल? हां, चालेल. ओके, म्हणूनच महाराष्ट्रात आला. चालेल, ठीक आहे. थँक्यू. ओके, थँक्यू. ओके. आपल्यासोबत कोण आले? आपके साथ कौन आया हुआ है? हां, पालक, पेरेंट्स. मम्मी पप्पा आले. जी. पप्पांनी परिचय करून दिला त्यांचा थोडक्यात. माझे नाव नरसिंगराव बागेलकर आहे, सदाशिव पेठ. ओके, थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. आपला या. आपला नोंदणी क्रमांक? F22. 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 कुमारी अनुराधा बालासाहेब जाधव या निजामाबादहून आलेले आहेत. F22. कृपया आपलं नाव सांगा. व्हॉट युअर नेम? नमस्कार, मी अनुराधा बाळासाहेब जाधव. माझे M.Com झालेलं आहे. मी जॉब करते सध्या. माझी हाइट 5.2 इंचेस है. कहाँ पर जॉब करते हैं आप? जॉब कहाँ पर करते हैं? निजामाबाद. कौन से? स्कूल टीचर हो आप? कौन सा सब्जेक्ट है आपका? मैं हिंदी पढ़ाती हूँ. जी? हिंदी सब्जेक्ट. हिंदी. अच्छा. या आहेत अनुराधा बालासाहेब जाधव. आपकी हाइट कितनी है? 5.2 इंच. थोड़ा सा आवाज क्लियर नहीं आ रहा. 5.2 इंच. 5.2. या M.Com असून या प्राइवेट जॉब करतात. आप मंथली कितना कमाते हो? 5,000. यांचा मासिक पगार 5,000 रुपये एवढा आहे. यांचे पालक जाधव साहेब आपल्या समोर आहेत. बाळासाहेबजी जाधव, आपला परिचय द्या. मी बाळासाहेब जाधव निजामाबादहून आलेलो आहे. ओके, ठीक आहे. ज्यांना कोणाला यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9542301301. धन्यवाद. जाधव साहेब. धन्यवाद. यांचा नोंदणी क्रमांक आहे 244. 244. पालकांनी आपला परिचय द्यावा. मी मनोज जयराबाद क्षीरसागरे. उमेदवार क्रमांक तुम्ही सांगा. 244. 244. तुमचं नाव? कार्तिक क्षीरसागरे. आवाज? कार्तिक क्षीरसागरे. घ्या ना, विचारा ना पुढं. हां, तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. पुन्हा एकदा. 244. तुमचं नाव? कार्तिक क्षीरसागरे. तुम्ही कुठून आलात? जयराबाद. तुमचं वय काय? 25. उंची? 5.8. तुम्ही कोणचा व्यवसाय करता का नोकरी करता? ओन शॉप आहे, मेकॅनिक शॉप. मासिक उत्पन्न किती आहे तुमचं?
1000 आहे. बरं, नियोजित वधूविषयी तुमच्या काय अपेक्षा आहेत? छान राहावं. तुमच्या वधूविषयीच्या अपेक्षा सांगा. चांगले राहावं. तुमच्या वधूविषयी अपेक्षा सांगा. चांगली असावी असं उमेदवाराचं मत आहे. थोडा माईक जवळ घ्या, माईक जवळ घ्या थोडा. हां, जवळ घ्या थोडा. हां, आवाज चांगला येतोय. हां, सांगा पुन्हा एकदा परिचय. नाव सांगा. कार्तिक किरसागरे. कुठून आलात? जैराबादने. हां, जैराबाद. अच्छा, जहिराबाद. ओके. काय करता? लारी मेकॅनिक आहे. मेकॅनिक. अच्छा. वय? 25 वर्ष. 25. मराठी समजत नाही, हिंदीत सांगू शकतात. हिंदी चलता है, इंग्लिश भी चलता है, एनी लँग्वेज. हिंदी, इंग्लिश, मराठी. यू कॅन स्पीक. हां, सांगा, हिंदीत बोला. हिंदीत बोला. मेकॅनिक. कळतं आम्हाला. लारी मेकॅनिक. हां, लारी मेकॅनिक. अच्छा अच्छा अच्छा. अपेक्षा कैसी होना? पार्टनर कैसी चाहिए आपको? अच्छी चाहिए. अच्छी चाहिए. पढ़ी लिखी? हाँ. घर संभालने वाली? हाँ. ओके, थँक्यू. थँक्यू. नोंदणी क्रमांक एकदा सांगा. एक बार नोंदणी क्रमांक आपका 244. रजिस्टर क्रमांक 244. ओके, थँक्यू. इथं प्रेझेंट असलेल्या उमेदवारापैकी ज्यांना ज्यांना आज इंटरव्ह्यू द्यायची इच्छा असेल त्यांनी कृपया पुढे यावं. कारण मी अगोदरही बोललो की थोडासा येण्यामध्ये त्यांना विलंब होत आहे, त्यामुळं आपण वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांची इंटरव्ह्यू घेणार आहोत. तत्पूर्वी आज काही एनरोलमेंट झालेले आहेत आणि जर त्यांची जर इच्छा असेल आज इंटरव्ह्यू द्यायची, मी नावं घेतोय. अक्षय रवींद्र केणेकर आज झालेल्या एनरोलमेंटची, अंकित इंगळे, स्वप्नील विलास जाधव, उमेश भीमाजी गायकवाड, राहुल रवी इंगळे, चिन्मय अरविंद वाजे, चिरंजीव नितीन मनोहर शंके, मनोज पोहेकार, योगेश प्रकाश सोमवंशी, पंचभाई गणपतराव, पंचभाई रविराव, दीपराज मोहन पाटणकर, प्रसाद होनकळस, सुनील सोमवंशी, अमर जाधव, विवेक दिलीप जाधव, आकाश सुनील गवळी, अश्विन नवगिरे, कुमारी प्रियंका इंगळे, स्नेहा इंगळे, कुमारी भाग्य ज्योती, श्रुती निमिशंबा, प्रीती घवाळकर, कुमारी मोनाली शरदराव गंगासागर, आनंद आरोन भिजे, सचिन बागेलीकर, चव्हाण सतीश मनोहर, क्षीरसागर कार्तिक, पंकज सूर्यवंशी, सचिन नवगिरे, संतोष कुमार, प्रवीण पंचभाई, विनोद कुमार घोडके, आनंद चव्हाण आणि आशिष गंगावणे, सचिन डेंगे एवढ्यांचं एनरोलमेंट आज झालेलं आहे. या एनरोलमेंट झालेल्यापैकी ज्यांना इथं इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्यांनी कृपया इकडे स्टेजवर आलं तरी चालेल. आज ज्यांचं एनरोलमेंट झालं आहे, कारण बऱ्याचदा अनाऊन्समेंट करून सुद्धा जे प्रेझेंट आहेत ते तिथंच बसत आहेत आणि जे आत्ताच आलेत ते परत यायला तयार आहेत, तेव्हा त्यांनाही आपण संधी देऊ. कृपया त्यांनी इकडे स्टेजकडे यावं प्लीज. सांगा आपला. हॅलो हॅलो हॅलो. हां, कृपया तुमच्या आईला माईक द्या. ओके. परिचय सांगा. मी मीनाक्षी राजेंद्र डोंगरे, मी औषावरून आली आहे. हॅलो हॅलो, मी मीनाक्षी राजेंद्र डोंगरे औषावरून आली आहे. माझा मुलगा पुण्याला असतो सर्व्हिसला, आम्ही राहायला औषाला असतो. माझ्या मुलासाठी मला मुलगी हवी आहे. त्याला काय अपेक्षा आहेत मला माहीत नाही, पण मला माझ्या मुलाची काळजी घेणारी हवी आहे आणि स्माइली अगदी हसणारी पाहिजे आहे. या ताईंच्या बोलण्यावर एकदा सगळ्यांनी टाळ्या द्या. थँक्यू. मुलाला द्या माईक. हॅलो. हां,
तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. M51. तुमचं नाव काय आहे? माझं नाव सुमित राजेंद्र डोंगरे. तुम्ही कुठून आलात? आम्ही औसाहून आलो. तुमचं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण MCA झालं आहे. तुमचं जॉब उंची सांगू शकाल? माझी 5.5. तुमचं मासिक उत्पन्न काय आहे? 50,000. हा, मग भावी वधूविषयी अपेक्षा सांगा तुमच्या. तसे म्हणलं तर जास्त काही नाहीत, सुंदर असावी आणि स्वभाव सगळ्यांशी मनमिळावा असावा आणि सुशिक्षित असेल तर बस झालं, जास्त काही अपेक्षा नाही. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. सांगा तुम्ही, परिचय द्या. आईनी परिचय द्यावा. हॅलो, राणी संजय उबाळे, नांदेड येथे मी माझ्या मुलीसाठी आले आहे. ठीक आहे. नोंदणी क्रमांक सांग बाळ तुझा. 35. तुझं नाव काय आहे? स्नेहा संजय उबाळे. कुठून आलात? नांदेड येथे. शिक्षण काय झालंय? BCom सेकंड इयर चालू आहे माझं. वय काय? वय 21. उंची? 5 फूट 2 इंच. मग नोकरी वगैरे करता का? नाही. तुमचं वराविषयी अपेक्षा काय आहेत मग? काही नाही, समजूत घेणारा असावा आणि माझ्या करिअरला सपोर्ट करणार. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. आईनी परिचय द्यावा. हां. अनिता नरेंद्र केनेकर, संगमनेरहून आली आहे. माझा मुलगा आहे. मला अपेक्षा अशी आहे की मुलगी सर्वसाधारण 12वी पत्रू झालेले शिक्षण पाहिजे आणि घर सांभाळणारी, सर्वांना सांभाळून घेणारी, घरातली मोठी सून सगळ्यांना सांभाळून घेणारी असावी अशी माझी अपेक्षा आहे. हां, मुलाला द्या माईक. नमस्कार, ओम साईराम. हां, तुमचं नोंदणी क्रमांक सांगा. 223. 200. तुमचं नाव? अक्षय रवींद्र केनेकर. तुम्ही कुठून आलात? संगमनेर. संगमनेर. शिक्षण? 10वी. वय? 27 रनिंग. अच्छा. उंची? 5 फूट 6 इंच. नोकरी करता की व्यवसाय? नोकरी. नोकरी करता. अच्छा. नोकरीबद्दल थोडी सविस्तर माहिती द्या. मी चुन्याच्या कंपनीत जॉबला आहे, मॅनेजर. अच्छा. मासिक उत्पन्न? 15,000. अच्छा. भावी वधूबद्दल अपेक्षा आईच्या तर कळाल्या, तुमच्याही थोड्या कळू द्या. घर सांभाळायला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. हॅलो, सर्वप्रथम इथे सर्व जमा झालेले आपले समाज बांधव यांना माझा नमस्कार. माझं नाव चैत्राली दिनेश्वर नवगिरे. मी माझ्या मोठ्या भावासाठी आले आहे, ठाण्याहून, ठाणे मुंबई. अच्छा. मुलाला द्या. हॅलो, आपला नोंदणी क्रमांक सांगा प्लीज. 246. अच्छा. तुमचं पूर्ण नाव सांगा. सचिन दिनेश्वर नवगिरे. कुठून आलात? ठाणे मुंबई. तुमचं शिक्षण किती झालं आहे? SY BCom. अच्छा. वय साधारणतः? वय आता माझं 37 रनिंग आहे. आता जस्ट 38 लागलं आहे मला. म्हणजे अच्छा. उंची? 6 फूट. काय करता, नोकरी की व्यवसाय? मी व्यवसाय करतो. अच्छा. आपल्या व्यवसायाबद्दल सर्विस तर माहिती द्या आणि सगळ्यांना ऐकू गेल्यासारखं असं स्पष्ट बोला थोडं. माझं इंटिरियरचा बिझनेस आहे, इंटिरियर डेकोरेशन, डिझायनिंग वगैरे, प्लस रिअल इस्टेटचं पण मी करतो, त्याचबरोबर इव्हेंट्सचं पण करतो मी. अच्छा. मासिक उत्पन्न? मासिक मिनिमम कमीत कमी 80,000. 80,000. अच्छा. भावी वधूबद्दल अपेक्षा? अपेक्षा म्हणजे एवढ्या काय अशा अपेक्षा नाही आहेत. ॲक्च्युली आता माझं असं थोडं लग्नाचं लेट झालं, कारण माझ्या मम्मी डॅडीला मी म्हणजे माझे दोन्ही कॅन्सर पेशंट होते. आता आहेत, त्याने सगळे व्यवस्थित आहे. ते पूर्ण करून
म्हणजे आता व्यवस्थित म्हणजे त्यांचं बरे झालेत, म्हणजे पेशंट होते ते. आता सगळं झाल्यानंतर मी विचार करतोय लग्नाचा. बरोबर. आई वडिलांच्या आजारामुळे वेळ मिळाला. वेळ तेवढा गेला, तेवढं सगळं सांभाळून वगैरे भावाचं लग्न केलं, बहिणींचं लग्न वगैरे सगळं करून आता लास्टला मी करतोय. सगळ्यात मोठा भाऊ मीच आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि आणि मुलीकडनं अपेक्षा अशा आहेत की म्हणजे अपेक्षा नाही म्हणता येणार त्याला. जर समजा मुलगी कमवती असेल आणि तर समजा त्या मुलीला आपल्या आई वडिलांना पण सांभाळायचं असेल त्याच्यामध्ये ते सांभाळू शकते, काय प्रॉब्लेम नाही स्वतःच्या. आणि फ्री माइंडेड हवी आहे, म्हणजे काहीही प्रॉब्लेम असेल तर ते स्पष्टपणे सांगितलं पाहिजे, म्हणजे असं किंवा म्हणजे कुठल्याही गोष्टीला अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे, बस बाकी काय. ओके. धन्यवाद धन्यवाद. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. संख्या भरपूर आहे पण टाळ्यांचा आवाज फारच कमी येतोय. सुंदर अशी एक या ठिकाणी विचार यांनी मांडलेला आहे, जो आतापर्यंत म्हणजे आपण समजतोय की नवीन पिढी ही म्हाताऱ्या माणसांना सोबत नको असं म्हणतात. आणि बऱ्याच ठिकाणी शहरीमध्ये तर त्यांना एक विचित्र नाव दिलं जातं की डस्टबिन म्हणतात त्यांना. परंतु आज ह्या कॅन्डिडेटने एक चांगला विचार मांडलेला आहे की जर मला होणाऱ्या माझ्या वधूचे आईवडील जर माझ्यासोबत राहत असतील तर मी त्यांनाही सांभाळायला तयार आहे. तर निश्चितपणाने एक चांगला विचार आहे. बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण चर्चा पुढे चालू ठेवत आहोत. मुलाखत चालू होत आहे. आणि आणखीन मी आपल्याला विनंती करतो की आत्तापर्यंत ज्यांचे नावं उच्चारलेली आहेत, ज्यांची नावं आत्तापर्यंत आम्ही घेतलेली आहेत, ते जर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी कृपया स्टेजवर यायचं. पुढील मुलाखत या ठिकाणी चालू. वडिलांनी परिचय द्यावा. हॅलो. हां. मी डॉक्टर अरविंद वाने, अच्छा, नागपूरला राहतो. हां. छत्रपतीनगर राहतो. अच्छा. मुलाला द्या माईक तुम्ही. हॅलो. हां. तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. माझा नोंदणी क्रमांक 228 आहे. अच्छा. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव चिन्मय अरविंद वाणे. वाडेकर. कुठून आलात तुम्ही? मी नागपूरवरून आलेलो आहे. शिक्षण किती झालंय तुमचं? माझं BSc फायर अँड सेफ्टी झालेलं आहे. अच्छा. वय किती आहे तुमचं? माझं वय 29. उंची? 5 फूट 6 इंच. अच्छा. सध्या नोकरी की व्यवसाय? सध्या नोकरी करतो मी सुनील हायटेक या कंपनीमध्ये ॲज अ सेफ्टी ऑफिसर म्हणून. अच्छा. मासिक उत्पन्न? मासिक उत्पन्न आहे 15,000 रुपये. अच्छा. वधूबद्दल अपेक्षा सांगा. नोकरीची घर सांभाळून घेणारी असावी आणि नोकरीची नोकरी करणारी पण असावी. नोकरी करणारी, घर सांभाळणारी पण असावी. अच्छा अच्छा. धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांना आम्हाला सांभाळणारी पाहिजे, सगळ्यांना सांभाळणारी पाहिजे. या ठिकाणी आता पुढील वधू ज्यांचा नोंदणी क्रमांक 45 आहे, कुमारी स्वप्नाली सतीश सूर्यवंशी. अनावधानाने किंवा त्यांनी न दिलेल्या माहिती दिली नसावी त्यामुळे, परंतु आता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी आपल्याला सांगू इच्छितो की जो डिस्प्लेमध्ये दिसणार नाही तो कॉन्टॅक्ट नंबर. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9423962874 94 23 96 28 74. कुमारी स्वप्नाली सतीश सूर्यवंशी. त्यांच्या पालकांना विनंती करतो की त्यांनी आधी ओळख द्यावी, त्यानंतर वधूची मुलाखत घेतली जाईल.